तुम्ही मला फॉलो करताय का, मला सबस्क्राईब करताय का, काही पण लाईक मी आपलं मला बोरिंगच दाखवायचं आहे. नो हे जास्त काय असं हे नाही, मीम्स नाही टाकायचे, हे नाही टाकायचे की लोकांनी हे करायला काय कंटिन्यूज माझा व्हिडिओ बघायला का काय. मला असेच ठेवायचे, असेच एकदम नॉर्मल. आणि मला भारी वाटतं यार की लाईक मी 9 to 5 नंतर काय तर भारी करतोय. मेन तर ब्रो मी लॉक केल्यानंतर पण कितीपर्यंत याची स्पीड. ओके तर तेच आहे, आपल्याला सगळं नॉर्मल ठेवायचं. नो असे मीम्स टाकतात ना, कारण की मी खूप मोठं ब्लॉगिंगचं बघितलं. लाईक आजकाल मोठं ब्लॉगिंग सोडून मीम्स जास्त टाकायला लागलेत लोक. तर मला ते नाही करायचं आहे. मला लाईक 2017 आणि याच्यात कसं की सगळे 2017-16 मध्ये कसं करायचे लोक की नुसते व्हिडिओ, प्युअर व्हिडिओ का प्युअर ते. कारण की मला तसं आता तसेवाले व्हिडिओज कोण जास्त बनवत पण नाही, तर मला त्यामुळं तसे चालू करायचे. कारण की ॲट द एंड जुना दौर वापस आना चाहिए. इफ तुम्ही तुमच्या कुठलाही फेवरेट मोटो ब्लॉग आहे का, निखिल आहे का, कोणी आहे, तुम्ही त्याला बघून इफ मोटो ब्लॉगिंग चालू केला असेल तर तो मीम्स टाकत नाही, हे तुम्ही हे करा. आणि कुठलेही असेल, पण मला जास्त मीम्स आणि हे टाकायला नाही आवडत. मी खूप याच्यानंतर म्हणजे माझे 3-4 एवढे व्हिडिओज टाकल्यानंतर मी आत्ता कुठंतरी एक तो मीमवाला व्हिडिओ अपलोड केलेला. बट आय एम ओके की लाईक मला तरी असं हे नाही आहे. तर त्यामुळं भाई हे जर सो हॅलो गुड मॉर्निंग. आणि आपला आजचा दिवस काय, आज थर्सडे आहे. ऑफिसला चाललो आहे आणि मेन पेट्रोल आहे आपल्याकडे. 2 गाड्या आहेत. काय करू, येताना भरू का काय करू, माझं मेन ते होतं. आणि येस आज आपण एक्सपल्सवर जाणार आहे. नो रॉयल एनफिल्ड, एक्सपल्स इज गुड आपल्या मुंबई खड्ड्यांसाठी. सकाळी मस्तपैकी हवा आपण चेक केली आहे. चेन लूप केलेली होती, पर्यंत जरा आता फ्रंट पॉकेटला मी मारलं नव्हतं तर तिथं मारलं आहे. तर हे 1-2 गोष्टी करायच्या होत्या, ते मी केलेत मस्तपैकी. तर आता निघायचं ऑफिसला. तो येस गुड मॉर्निंग, ही आपली बाईक आणि आपण लोह परेलला कल्टी. आज किती वाजलेत, किती काय टाईम टाईम इज 6:57. ओके 6:57 इज गुड. आणि आता आपण जाऊया. म्हणजे मी ही पहिली, आणि मी आता रिसेंटली या लास्ट वीकेंडला मी जी थ्रॉटलची बॉडी हे वायर परत चेंज केली. कारण की मला काय तर ऑफ वाटत होतं, त्यामुळं अजून जास्त काय नाही. तर ते ऑफ म्हणजे एक्सिलेटर केल्यानंतर मला असं कम्फर्टेबल नाही वाटत होतं. तर त्यामुळं मी त्याचं हे चेंज केली, एक्सिलेशनची वायर परत चेंज केली, त्याला नवीन याच्यात बसवली. कारण की त्यावेळेस कसं होतं, स्टार्टिंगमध्ये मी कधी बसवलेलं तर त्याला गेअरची जी वायर असते ती बसवलेली. तर आता याची गेअरची नाही आहे, आता त्याला प्रॉपर एक्सिलेशनची वायर असते तीवाली बसवली. ती पातळ येते रिक्षाची तीवाली. तर 2 सेकंड आपल्याला हा हुक टाईट करू. भेंडी आज एवढी गर्दी काय, म्हणजे मी अशी एवढी कधी गर्दी अशी बघितली नव्हती, पण आज खूपच गर्दी आहे. ओके 3 गाड्या आहेत आता. 3 गाड्या इज गुड. तर बघू आता आहे. 3 गाड्या असेल तर मी आरामात जाऊ शकतो, एवढं काही हे नाही वाटत. ब्रो सरक. आणि आज ऑफिसला पण कसं चाललो आहे की लाईक माझ्याकडे ॲक्च्युली आज जास्त काम नाही आहे. कारण की मोस्टली काय होतं की लाईक माझ्याकडे कधी काम येतं का काही येतं, एक मिनिट, कधी पण काम येतं का काही येतं, तर मी मोस्टली घरूनच काम करतो.
कारण की 24 आवर्स जागा लागतं, आपण ते 24 तास जागू नाही शकत म्हणजे ऑफिसला जाऊन, आणि हे त्यामुळं अजून काही नाही. तर त्यामुळं मी मोस्टली हे करतो. ब्रो चला. पण तरी मला जरासा डाऊट आहे या ॲक्सिलेटरच्या ह्याच्यावरती, कारण की मी घरी DIY केलं आहे ना त्याचं, त्यामुळं. तरी माझ्याकडे एक एक्स्ट्रा वायर आहे, मी कॅरी करून ठेवतो एक्स्ट्रा वायर, त्यामुळं एवढं काय हे नाही आहे. माझ्या सीट खाली मी एक एक्स्ट्रा वायर नेहमी एक ठेवतो, की कधी काही झालं, झोल झाला तर इट कॅन सेव्ह मी. अजून काय नाही. हां, पण सिरियसली मला एक लॉंग बघू या विकेंडला माझं चालू आहे की अलिबागला जाऊन यायचं. सकाळी अशाच टाईमला अलिबागला जायचं, मस्तपैकी सनराईज. एक तर अलिबागचं कसं आहे माहिती का, सनराईज मागच्या साईडनी होतो, बीच साईडला सनसेट होतो तिथं. तर त्यामुळं जरासा एक मी जात असतो सनराईज बघायला, पण तो ॲक्च्युली दुसऱ्या साईडने निघतो. पण जागा भारी असते, क्लीन असतं, सकाळी सकाळी जास्त कोणी नसतं, त्यामुळं बरं वाटतं कधी कधी. अजून काय नाही, तेच आहे. आणि चलो इफ काय समोर असेल का काही असं, कारण की आता ना माझे कसं होतं की 1-1 तासाचे माझे व्हिडिओज बनतात, आणि मला ते आता 15-15 मिनटावर घ्यायचे आहेत. तर जेवढं होऊ शकेल तेवढंच रेकॉर्ड करायचं आणि तेवढंच दाखवायचं. आता या पुढच्या 1-2 ह्याच्यात तसंच करायला बघायचं आहे. जितना दिखाना है उतना ही दिखाव, पूर्ण बोंबळत नको बसायचं. तेवढंच रेकॉर्डिंग आणि तेवढंच हे होतं, त्यामुळं अजून काय नाही. सो लेट्स सी कसं करतोय आपण. ओके, बाईक जाते आपली बाईक एकदम स्पीडमध्ये जाते, तर टेन्शन नाही. मला असं वाटलेलं इफ आज थर्सडे तर जास्त काही गर्दी बिर्दी नसणार, कारण की कसं आहे की मोस्टली कोण कधी जे हायब्रिड्सवाले आहेत ते थर्सडेला मोस्टली सगळे थर्सडेलाच जातात, कारण की फ्रायडेला कोणाला जायचं नसतं. फ्रायडेला जे पुण्याला ट्रॅव्हल करतात तर पुण्याला राहतात, त्या सगळ्यांचं असतं की आम्हाला पुण्याला जायचं परत, तर तसं असतं. सॉरी मी हॉर्न नाही वाजवला, मी एकदम कट मारला, सॉरी त्यासाठी. का मी फ्लॅश पण नाही केलेलं, मला फ्लॅश तर करायला पाहिजे होतं. सो लेट्स सी फायनल डेस्टिनेशन. भेंचोत पाईप कसे लोक हे करून जातात तेच नाही कळत. भले हेवी असेल पण काही असेल, आपल्या इथचे खड्डे पण असे आहेत ना की तो पाईप पण उडून येईल मागे, असे पण आपल्या इथचे खड्डे आहेत. एकदम फायनल डेस्टिनेशन भाई. मी ॲक्च्युली विचार केलेला की सिटी फ्लो लावायचं, सिटी फ्लोनी आपण बसनी जायचं ऑफिसला, काय तर असं काय तर करू. बट इट वॉज लाईक सिटी फ्लो 200 रुपये घेते रे मला रोपरेलला घेऊन जायला. तर 200 रुपये मी या घोड्यामध्ये टाकून मग आरामात मी जाईल ना. भले त्या ह्याच्यात AC BC सगळं आहे, मी आरामात जाऊ शकतो. बट बाईक इज बाईक, सिटी फ्लो इज सिटी फ्लो. पावसात मी एका वेळेस विचार करू शकतो सिटी फ्लोनी जायचं, पण आत्ता नाही. सगळा कसला वास आहे ए भाई, ए भेंचोत. वॅगनारच्या आईच्या गावात बाजूमध्ये कोण होतं, नाही सुझुकी होती, वॅगनार नव्हती, डिझायर होता, डिझायर. भाई आत्ता असं झालं ना की मला माझी बॅग आहे ना एवढी हलकी वाटत होती ना, तर मला वाटलं की भेंचूक मी लॅपटॉप घेतला का नाही. मी लिटरली थांबलो, म्हणजे तो वाशीचा फ्लायओव्हरवर आहे ना, थांबायला नाही याच्या आधीचा आहे तो, त्या ब्रिजवर म्हणजे ब्रिज झाल्यानंतर मी थांबलो. मी चेक केलं की भाई माझा हे आहे ना काय आपला लॅपटॉप बॅग येते ना, कारण की आज माझी बॅग, कारण की मी एवढ्या दिवसानं तर चाललो ऑफिसला का काय माहीत नाही, पण माझी बॅग एवढी हलकी वाटत होती ना, मला वाटलं की विसरलो आता मी, म्हणजे आता लॅपटॉप विसरलो. आता आपल्याला परत म्हणजे आता मला गॅरंटी तर होती माझी बॅग आहे, मला गॅरंटी होती की माझी बॅग आहे याच्यात काय आपल्या
बॅगेत, कारण की रात्रीच मी भरलेली. ब्रो मध्येच का चालू झालं? तर मी बोललो की त्यापेक्षा चांगलं आपण थांबूया, ऑफिसमध्ये जाऊन पोपट होण्यापेक्षा आता आपण जाऊया, थांबूया. तर 1 मिनटं थांबूया आणि चेक करू. तर लॅपटॉप होता, सगळं होतं, चार्जर होतं, सगळं होतं, पण आज बॅग एवढी का हलकी वाटती मला ते नाही माहीत. आय वॉज कन्फ्यूज इन दॅट. ब्रो रेड लाईट आहे का सगळे आपले तोडून चाललेत? थांबा ना, 2 सेकंड लेट झालं तर काही होणार नाही. नाही सिरियसली 2 सेकंड लेट झालं तर काय होणार नाही लॅपटॉप हे तुम्हाला. हां, इट वॉज बट नाईस की आपण थांबलो, चेक केलं, ते मेन होतं. अजून काय नाही. आता खूपच प्ले आला रे. झाला का ग्रीन? हां, तर हेच होतं. हे बघा हे हजार्ड लाईटचे येडे बघा. दाखवतो बघा, हे बघा, हे असले लोक आहेत ना, हे मला नाही आवडत की उगाच हजार्ड लाईट लावायचा आणि पळवायची गाडी द्यायची. असले शिव्या येतात ना या लोकांना, असले शिव्या येतात ना मला तोंडात. कधी हजार्ड लाईट लावून कुठलाही बाईकर असं सिटीमध्ये एकदम असं चालवतो ना, डोकं आउट होतं माझं सिरियसली. आणि खूप आणि हेच लोक असतात की कॅन शोधत असतात की ओ हजार्ड लाईट हे. कारण की ते हजार्ड लाईटचं पण असं झालं की आधी कधी म्हणजे आता तर खूप सगळे अवेअरनेस असतो हायवेवर याच्यावर, पण आधी कसं होतं की ट्रक ड्रायव्हर्सवर याच्यावर लोक लावून चालवायचे आधी. म्हणजे आधीचे जेवढे यूट्यूबर्स होते का काही होते ते ऑन करून जायचे. तर आता अशी जरूरत नाही आहे यार. आय फील सो. दुसऱ्यांचं नाही माहीत, बट आय फील सो. हां चला मग काय ते इंटरेस्टिंग असेल तर आपण परत येऊ. आता तर नाही आहे त्यामुळंच काय करू नाही शकत. हो, हजार्ड लाईटचा शोध इथंच आहे. नाही, या साईडनी आहे ना जागा. चला ग्लव्ज घ्यायचे यार मला, काही करून या महिन्यात आहेत ना मला ग्लव्ज घ्यायचे, ग्लव्ज. चलो आता कसं आहे की टू व्हीलर फ्लाय इथं आता तो बॅच आहे. मग या साईडला कसं की टू व्हीलर्स आणि हेवी व्हेकल, इथं हेवी व्हेकल्ससाठी पण अलाउड नाही आहे, तरी हेवी व्हेकल्स येत असतात काही 50च्या खाली. पण त्या साईडनी पण बोर्ड असायला पाहिजे ना. इफ या साईडनी जाताना बोर्ड आहे की फ्लायओव्हर्सवर म्हणजे या फ्लायओव्हर टू व्हीलर अलाउड नाहीत, मग येताना पण असायला पाहिजे ना. येताना काहीच नाही आहे. ओके, कुठपण जात आहे आणि येताना असं काहीच हे नाही आहे की फ्लायओव्हरवर अलाउड नाही का काय नाही, असं काहीच नाही आहे. त्यामुळं कन्फ्युजिंग आहे रे. काय इतरचं काढायला विसरलेत का तिथं लावायला विसरलेत ते नाही माहीत. कारण की आधी कसं होतं की म्हणजे या ह्याच्यावर या ब्रिजवर आहेत ना टू व्हीलर आणि हे लेस सटकाचं, त्यामुळे त्यांनी बंद केलेलं. पण त्यानंतर सगळे बोलतात जात आहेत. मी तिथं एकदा काकांना विचारलेलं म्हणजे तिथरचे पोलीस काकांना पण विचारलेलं. काकांनी बोललं अलाउड आहे. पण अलाउड आहे तर हा बोर्ड काढा ना इतरचा. माझं नुसतं एवढंच आहे की हा बोर्ड काढून टाका ना एकदा, मग असं कन्फ्युजनला असं निघून जातं ना. आता कसं इज टू मच ऑफ कन्फ्युजन की चालू आहे का नाही आहे, काय आहे का नाही आहे. इट्स इज टू मच ऑफ कन्फ्युजन. तो आय डोंट वॉन्ट दॅट कन्फ्युजन. त्यामुळे बघा आला बघा हजार्ड लाईटचा तो बोलवतो ना. हा बघा हजार्ड लाईट नाही, याच्याचा नंबर प्लेट नाही ना, काय नाही ना, काय नाही. बस ती गाडी टाकायची आणि जायचं.
नो ब्रो, आपण को टोलचन पाहिजेच नाही आपल्याला, त्यामुळे आपण 50च्या वर जाणारच नाही भाई. टुडे इज आवर लकी डे. लकी डे कारण की भाई आपल्याला हजार्ड लाईटचे चोदे भेटतात यार. टुडे इज आवर लकी डे. किती जण आहेत? 3 जण. आज सकाळपासून 3 का 4 जण मला दिसलेत. भाई आत्ता असं झालं ना की मागे जे कुठं दिसतात का, मागे जी टेम्पो आहे आणि ते काका आहेत म्हणजे ते आलेले. आता मी अशी मागे गाडी लावली ना की बाजूमध्ये असं त्याला वाटलं की मी लपतोय आणि माझ्याकडे काय नाही. फुल जोशमध्ये आलेला आणि फुल जोशमध्ये येऊन त्यांनी मला असं बघत होता माझ्या, म्हणजे असं आले ते आणि त्यांनी मला असं बघितलं, त्यांनी कॅमेरा आणि हे बघितलं. त्यानंतर तो मागच्या याला त्यांनी फाईन लावला आणि आज की मजा आली ना. आणि म्हणजे असं पहिली टाइम झालं की कुठला असं पोलिसांनी असं कॅमेरा आणि हे बघितलं आणि त्याच्यानंतर तो दुसऱ्याला फाईन मारलं मला सोडून. आणि असं पण काही नाही, माझ्याकडे सगळे पेपर स्कीन आहेत, काही नाही. आता पण एक गाडीवर एक साधी फाईन पण नाही आहे. फाईन नाही आहे ना, काय नाही आहे गाडीवर. 3 वर्ष झालं गाडीवर एक फाईन नाही आहे. तर त्यामुळं असलं भारी वाटलं ना की त्यांनी बघितलं ओके कॅमेरा आहे, सगळं आहे. त्यांनी मग मागे गेला, त्यांनी कॅमेरा आहे त्यांचा तो हे लावायचा, फाईन लावायची मशीन काढली आणि दुसऱ्याला फाईन लावला. अँड आय वॉज हॅपी, आय वॉज सो हॅपी. ITCच्या इथं आलेलो आहे आणि आपला सिग्नल पण लागलेला आहे आणि आपल्याला खड्ड्यांची काही नाही. सगळे लोक खड्ड्यात असे चुकवतात आणि मी खड्ड्यांवरतून असं झूप जातो. ओके, मला वाटलेलं की मला पेट्रोल भरायला लागेल, पण काय नाही, 3 गाड्या आहेत. मग उद्या म्हणजे मी वीकेंडला यावेळेस राईडला जाण्याच्या वेळेस मी भरू शकतो. हां, दॅट्स गुड. ब्रो जा ना. घुसतोय का दादा? ओके. हे चालू आहे का? हां, बंद करा पाहिजे. आपल्या ऑफिसला आता आपण आपल्या पार्किंगला जाऊया. आपली पार्किंग लय लांब असते इथून. भाई लोक लय डेंजर असतात भाई. मला आईला खड्डा कधी खोदला हा? मी पण मुद्दामून स्लो घेत होतो ना भाई, कारण की इथं मामा आहे ना. आज सगळीकडं पोलीस आहे यार, ते पण सकाळी सकाळी. आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग दिस यार कि इतना सुबह सुबह पुलिस आएगा. पुलिस दिखेगी इतने सारे वो भी.
भाई जा ना मागे. भाई कोणाची बाईक अशी गुर्र 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 करत असते का? काय एकट्याची माझीच करते? हां जरा कोल्ड येऊ दे. त्यात आता चला सगळं तामझाम काढू आणि त्यात भेटूया. चलो देन. ऑफिस संपलेलं आहे. ऑलमोस्ट 5-9 झालेले आहेत आणि आता आपल्याला घरी जायचं आहे. तर बघू आता. भाई कशी लावली आणि भाई बाईक काढू कशी? बाईक काढायला काय नाही, मीन पोटा ह्याला होऊन जातं. हां चला कसं आता आपण जायचंय. मी पहिली टाईम उलटं चढलो आहे मेन तर. बाई याला लॉक करा, खूप 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 महत्त्वाचं आहे. हाँ किस नाम से? नहीं चलो बाय बाय. पण नाही त्यांनी मला सबस्क्राईब नाही केलं आहे. हां चला. हो त्यांनी कोणाला तर दुसऱ्याला सबस्क्राईब केलं, त्याला वाटलं की मीच येतो. इट इज गुड. कोणतं येऊन विचारलं, इट फील्स गुड, नाईस. हां मी सगळं घेतलं आहे ना. मेन तर दोन्ही कॅमेरा, बॅग, मोबाईल आहे. ओके 2 मिनटं. चेन लावायची राहिली आपली. ओके चला घाई गडबडीत आणि चला सहलीला. आई शपथ. बाई इथं सांभाळून. लास्ट टाइम मी मस्तपैकी स्किड झालेलो इथं. फुल मागचा टायर असला घसरलेला असा साप कनी काहीच मी हे नाही करू शकलो होतो. भाई आज तर मला असलं डेंजर काम आहे ना. खूप 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 2-3 आहेत काम, ते आता संपवायचे आहेत मला. त्यासाठी आधी 1-2 का हे ते पण बघायचं आहे. ते कसं कंप्लीट करायचं ते मेन बघायचं आता मला. हां अरे साला पण बाईकवर बसलं तर असं थकल्यासारखं का वाटतं माहीत नाही. कारण की एवढं सफोकेशनसारखं पण कधी कधी वाटतं आणि कधी कधी हे पण वाटतं. ब्रो सहलीला सहलीला. हो जाओ जाओ. हाटवाले सगळे आपला हाट घेऊन फिरतात. हाटवाले कपडे, हाटवाले बॉक्स. अरे हे काय भाई फुल बिल बिचून झोपलाय हा तर. काय 160 आणि टल्ली. भाई आम्हाला तर जाऊ दे. 4 व्हीलरला सगळ्यांना थांबव पण आम्हाला जाऊ दे. दादा जाऊ. ओके. ओ माय गॉड. समोरचा ब्रिज फुल मोकळा आहे. शीट गाडी पळवायला पाहिजे आता. भाई असा मोकळा कधी भेटत नाही. त्यामुळं ह्याला मांजर घेऊन चालली का ती? हो व्हाईट एकदम कुरकुरीत मांजर आहे. ओके पर्शियन आहे पर्शियन.
पर्शियन दरबार आहे, पर्शियन दरबार. हे आई घाले यांचे. एकदा तर मी असंच सपकणे जाऊ दे. मी विचार करत होतो सगळ्यांना आडवाचा करून, पण 25 सेकंड आपल्यालाच इथं आहेत. तर मी बोललं आपण ते 25 सेकंड खराब नाही करायला पाहिजेत. तर 25 सेकंड आपण फटाफट संपूया आपले. आई शपथ, घोडे बाई. सलीला सलीला. कारण की त्याचा लाल सिग्नल होता, तरी तो सिग्नल तोडून येत होता. अँड आय डोंट केअर. कब मेरा ग्रीन सिग्नल रहेगा, आय डोंट केअर. मी सगळ्यांचे घोडे लावेल, स्वतःचे पण घोडे लावेल, माझे पण घोडे लावेल, दुसऱ्याचे पण घोडे लावेल. इफ ग्रीन सिग्नलच्या मध्ये कोण आलं तर, एवढंच मी बोलू शकतो. अरे भाई, अंगापेक्षा भोंगा मोठा घेतला तर असंच होतं. जसं माझं चाललंय, माझ्या अंगा आणि हाईटपेक्षा ही गाडी मोठी आहे. मला लय थकवा आलाय, माहीत नाही का गरमीमुळं का कशामुळं माहीत नाही, बट लय. जरा आपण खिडकी उघडू आपली, जरा थंड हवा येऊ दे. थंड हवा 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 भाई. ब्रो, आज खूप लवकर आणि खूप फटाफट आपण आलो आहे इथपर्यंत. मला माहीत नाही, एक्सपल्स असेल ना तर मी जरा असं टेन्शन फ्री येतो, टेन्शन फ्री, की खड्ड्यांचं हे नाही ना काय नाही. भाई बुलेटला तर मी खूप सांभाळून यायचो भाई. इतरचे रस्ते आहेत ना ते सगळ्यांना तोडून टाकेल असेवाले. हे बघ, एक्सपल्स असलं ना हे एक आहे. आता कसं आहे की रॉयल एनफिल्डचं कसं होतं की हँडल खूप जरा असा चिलॅक्सवाला हँडल होता. तो व्हायब्रेशन नाही ना काय नाही, एकदम 100 वरती. पण ती गाडी ना अशी पळायची ना, ती सेक्सी पळायची. अबे लाडले, घोप घोप घोप. त्यामुळं या बाईकवर टेन्शन नाही की कसली पळवायची, काय कशी पळवा भाई. नो खड्डे, नो वड्डे, काय से नाही, काय टेन्शन नाही. रॉयल एनफिल्डचा कसं होतं जरा ना, हँडल पण मोठा होता, तो टुरिंग हँडल होता. त्यामुळं जरा असा जास्त असं गॅपमधून आपण नाही चालू शकत होतो. ह्याचा कसं की एकदम छोटंच आहे ना, गॅप काय भेंडी माकी आग सबकी, असा सपासप निघायचो ना आपण तर त्यातून. ब्रो, हा असा का चालवतोय? लेडीज सारखं पाय खाली ठेवून का चालवतोय हा? ओके, घेतलं बघ. हे बाई, पण हा यार, त्या मुलाचं कसं झालं की मी त्या मुलाला विचारलेलं की किसको आहे. तो मला विचारत होता की आपको मैंने सब्सक्राइब. मी आहे ना इथं ना, मी काही वर्षाआधी इथं मी सायकॅट्रिस्टकडे यायचो. सायकॅट्रिस्ट असायची आमची इथं पण खूप त्या यांनी पण मदत केली यार, त्या सायकॅट्रिस्टनी मला, की त्या हालतमध्ये मी होतो ना, त्या हालतमधून त्या सायकॅट्रिस्टनी मला खूप चांगलं काढलं मला. नाही तर आत्ता पण आपण कुठं असतो मला पण नाही माहीत. अरे लाडले, रुक जा. ब्रो भाई, एका वेळेस तुम्ही स्लो होईल पण मी स्लो नाही होणार, बिकॉज आय डोंट केअर अबाउट दिस खड्डों की माँ की आग. ब्रो एकदम असा आला ना धप्पा द्यायला. मी त्यामुळे बोललो, हे एक्सपल्समध्ये हाच एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे.
खड्डे बिड्ड्यांचं आपलं काय बघतच नाही. आता हा एकदम, आता मी या ह्याच्यावर अगर रॉयल एनफिल्डवर असतो ना, मी एकदम स्लो आलो असतो. या माणसाला मी एका वेळेस घुसायलाही दिलं असतं, कारण की माझ्या रॉयल एनफिल्डनी जी ॲक्टिवा तोडून काढली असती, एकदम तोडून. मग एक्सपल्सचं कसं की भाई खड्डे बिड्डे काय बघत नाही, मी घेतो झापकनी. आला परत लाडला आला, हे बघा का यामुळंच होतं एक्सपल्सचा खरी परीक्षा या खड्ड्यांवर. सगळे स्लो घेतात आणि आपण हे बघ, अरे भाई तुझी बॅग आणि तू दोघं डेंजर. एक तर झोपतोय, झोपण्याच्या आधी त्याची बॅग झोपते, त्याच्यानंतर तो झोपतोय स्वतःच्या बाईकला. राग येतो असा आहे लोकांचा. पण हेच आहे एक्सपल्स और मेरी कहानी. ब्रो रुक जा. मी घुसणार होतो, पण दादानी एकदमच सपासप घातली गाडीमध्ये. भाई जा ना, हॉर्न वाजवतो तर जावं लवकर. आपण आहे ना असं रिक्सवाला आपण असं घुसवाघुसवी नाही करू शकत, मी नाही घुसू शकत. पण हां, मी एकच गोष्ट बोलतो भाई, इफ तुम्ही मला सबस्क्राईब करताय का काही करताय, तर सगळ्यात बोरिंग म्हणजे मला ना ते व्हिडिओजमध्ये मीम्स नाही टाकायचं. लोक कसे की एव्हरी 2 मिनिटानं तर मीम्स टाकतात का क्लब म्हणजे शॉर्ट चेंज करतात, कारण की ते कसं आहे की तुम्हाला म्हणजे आपल्याला डिस्ट्रॅक्ट नाही होण्यासाठी, त्यामुळं लोक हे करतात. मोस्टली लोकांचं 2 मिनटंच लोक आजकाल व्हिडिओज आणि हे असे कंटिन्यूस नुसतं 2 मिनटंच बघू शकतात. 2 मिनटाच्या वर लोकांचं आजकाल कॅपॅसिटी संपली आहे. तर त्यामुळं एव्हरी 2 मिनटानं तर बघा की सगळे लोक आहेत ना आजकाल एक तर मीम्स टाकतात, नाही ना काय करून एक तर शॉर्ट चेंज होतं, नाही तर मीम्स टाकतात. मला तसं नाही करायचं आहे. आय वॉन्ट टू शो द बोरिंग लाईफ ऑफ माय. बोरिंग म्हणजे मला नॉर्मल जे खरं आहे ना, असं म्हणजे अशी फील यायला पाहिजे की ओके असं खरं. ते काटकुटमध्ये असं ना मजा नाही आहे. आय फील. तर त्यामुळं मला असं वाटतं की लाईक दिस इज वन ऑफ द बेस्ट थिंग दॅट आय कॅन डू. त्यामुळं मी ना जास्त असं रॉमध्ये ठेवायला बघतो व्हिडिओज. जास्त रॉमध्ये असतात माझे व्हिडिओज. त्यामुळं कारण की मला जे पण आहे काय पण आहे, मला लाईक खरं दाखवायचं आहे, अजून काय नाही. खरं बिरिंग काय ट्रॅफिक लाईफ ऑफ एव्हरी मुंबई मोटरसायकल्स. काय चालू असतं डोक्यात, किती शिव्या देतात, काय असतं हे सगळं. आता हा बघा, हा ओरडून फोनवर एवढा जोरात बोलतोय ते मलाही ऐकू येतं. हा असा एक कुठला मुंबईकर रोज बाईकवर जात असेल, तो पण हे करत असेल का, कुठला तरी का बायकरवाल्याच्या डोक्यात पण असेल की मला बघून तो मला बोलत असेल चाला चुत्या, काही पण व्हिडिओ बनवत बसतात. असाही एक जण असू शकतो, नाहीतर असंही असू शकतो की एक जण ओ वाव व्हिडिओ बनवतोय मस्त, अशीही असू शकतात. आय डोंट केअर. मेन कसं आहे की व्हिडिओ बनवण्याचा एकच मिळवत आहे की लाईक 9 to 5 ऑफिस नंतर मी काय तर दुसरं, काय तर वेगळं, काय तर मस्त, काय तर छान करतोय हे व्हिडिओ बनवण्याचं. त्यामुळं तो एक सेल्फ सॅटिस्फॅक्शन आहे ना, तो आहे की असं नाही की मी कंटिन्यूस 9 to 5 जॉब करतोय, की 9 to 5 नसतोच, 9 to 9च असतो आमचा मोस्टली. पण ते 9 to 9मध्ये पण मी असं काय तर करतोय ना की खूप जणांना होत नाही का, खूप जणांना करायचं असतं. तर त्यामुळं आय एम फ्रिकिंग प्राऊड ऑफ माय सेल्फ की मी काय तर वेगळं आणि काय तर भारी आणि काय तर छान करतोय. भाई इथं घसरण्याचे चान्सेस आहे. असली माती आहे ना, असलं घसरेल ना इथून कोण पण. साल्टे निघेल, त्याचे साल्टे, ढुंगणाचे साल्टे आहेत ना, निघून जाईल.
Bro, everyone have to go from here. पकडलं मामानी कोणाला तर पकडलं. मामानी कोणाला तर पकडलं तर आहे. एकदम फुल हातबीत मागे घेऊन काका निघालेले. घेतला बघ फोटो, तेरे फोटो. चलो देन, काय तर आता भारी करूया. भाई 5वा गेअर पण पडला. भाई आजपर्यंत या साईडला खूपच ट्रॅफिक आहे. आय डोंट नो, युजली या साईडला एवढी नसते, बट आज खूपच आहे. ब्रो, तुला आरसा कशासाठी, शोसाठी दिलाय का? मागे बघतोय आणि चालवतोय. आरशे बंद करून चालवतात नाही R1 वाल्यांच्या आईच्या ढुंगणात. ची स्पीड आहे. आपण 70च्या स्पीडवर एकदम चिलॅक्स मध्ये जायचं. ओ माय गॉड. एक तर आहे ना, मी ना एक तर ना ब्लूटूथ कनेक्ट करायचं राहिलं माझं. ब्लूटूथ अगर कनेक्ट केला असता तरी काय तर टाइमपास झाला असता, पण काहीच नाही. आणि आता मला थांबायचं नाही, असं झालं. सो लेट्स सी, आज आपण असंच जाऊया. मग बघू. ठरलेलो की मला लेफ्टला जायचंय. मी खूप असं याच्यात होतो, घोर विचारात होतो, घोर विचारात होतो. आणि मला वाटलं की मला स्ट्रेटच जायचंय. पण लकीली मला वाशीला आणि नवी मुंबईला जायचा साईन दिसला आणि मी लगेच राचकनी मी लेफ्टमध्ये घेतली मग बाईक आपली. नाही तर मी गेलो असतो स्ट्रेट. अरे बहन चो. भाई चल. जैगू बेबी रुक जा. पोलिसांची बाईक आहे माझ्या मागे. ब्रो, हा सिग्नल आपल्यालाच आहे ना? आता दादानी बोललं या साईडला राहावा तर या साईडला राहायचं. आता काय बोलायचं आपण त्याच्यावर? आपण भांडायचं नाही पोलिसांना. आपण भाई पोलीस पूर्ण दिवस एकतर राहून उन्हात बिनात राहून त्यांचं पण हे असतं. त्यामुळे आपण काही नाही, इज्जतीत त्यांनी बोललं या साईडला तर या साईडला. एका वेळेस माझ्या जागेवर कुठला मोटरसायकलवाला असता तो हे करून गेला असता त्यांना. काय म्हणजे माझ्या जागेवर कोण तिसरा असता तो म्हणजे रिस्पेक्ट नाही देत. तो एका वेळेस तो या साईडनी पण गेला असता त्यांना हे करून. माझा काय माहित नाही बोट का असं हे झालंय. ब्रो या सनराईज बघा, सनसेट बघा. आता सनसेट सकाळी सनराईज बघितलेला, आज तुम्ही सनसेट बघा. सकाळी तुम्ही
सनसेट, सकाळी तुम्ही सनराईज, हां सनराईज बघता, जाताना तुम्ही सनसेट बघता. आता चालू केलं तर मी परत ती लाईन हे केली, ब्रो लेट मी गो. आणि तेच आहे यार, इफ तुम्ही मला फॉलो करताय का, मला सबस्क्राईब करताय का, काही पण लाईक मी आपलं मला बोरिंगच दाखवायचं आहे. नो हे जास्त काय असं हे नाही, मीम्स नाही टाकायचे, हे नाही टाकायचे की लोकांनी हे करायला काय कंटिन्यूज माझा व्हिडिओ बघायला का काय. मला असेच ठेवायचे, असेच एकदम नॉर्मल. आणि मला भारी वाटतं यार की लाईक मी 9 to 5 नंतर काय तर भारी करतोय. मेन तर ब्रो मी लॉक केल्यानंतर पण कितीपर्यंत यायची स्पीड. ओके मला बघायला लागणार की याचं लॉकिंग स्पीड किती आहे आता, कारण की मला पण नाही माहीत की याचं लॉकिंग स्पीड आता किती आहे. आधी कधी होतं, कधी येतो होतं, पण आता आय रिअली वॉन्ट टू सी याचं लॉकिंग. आता फर्स्ट हुकमध्ये गेले, आता सेकंड हुकमध्ये अडकले. नाही सेकंड पण नाही, फर्स्टच आहे अजून. ओके आता सेकंड ह्याच्यात केलं आहे. तर तेच आहे, आपल्याला सगळं नॉर्मल ठेवायचं आहे. नो असे मीम्स टाकतात ना, कारण की मी खूप मोठं ब्लॉगिंगचं बघितलं, लाईक आजकाल मोठं ब्लॉगिंग सोडून मीम्स जास्त टाकायला लागलेत लोक. तर मला ते नाही करायचं आहे. मला लाईक 2017 आणि याच्यात कसं की सगळे 2017-16 मध्ये कसं करायचे लोक की नुसते व्हिडिओ, प्युअर व्हिडिओ का प्युअर ते. कारण की मला तसं आता तसेवाले व्हिडिओज कोण जास्त बनवत पण नाही, तर मला त्यामुळं तसे चालू करायचे. कारण की ॲट द एंड जुना दौर वापस आना चाहिए. इफ तुम्ही तुमच्या कुठलाही फेवरेट मोटो ब्लॉग आहे का, निखिल आहे का, कोणी आहे, तुम्ही त्याला बघून इफ मोटो ब्लॉगिंग चालू केला असेल तर तो मीम्स टाकत नाही, हे तुम्ही हे करा. आणि कुठलेही असेल, पण मला जास्त मीम्स आणि हे टाकायला नाही आवडत. मी खूप याच्यानंतर म्हणजे माझे 3-4 एवढे व्हिडिओज टाकल्यानंतर मी आत्ता कुठंतरी एक तो मीमवाला व्हिडिओ अपलोड केलेला. बट आय एम ओके की लाईक मला तरी असं हे नाही आहे. तर त्यामुळं भाई हे जर मला माहीत नाही, मला या विकेंडला ना बघायला लागणार आहे की याचं हे कशावर आहे, काय आपलं त्याचं स्पीड लॉक कुठल्या स्पीडवर, फर्स्ट स्पीड लॉक कुठल्या ह्याच्यावर होतं फर्स्ट सगळ्यात. ते माझं इंजिन असं खूपच ओरडतं यार. ॲक्च्युली त्या साईडनी जायला पाहिजे होतं, तर मी या साईडनी घेतलं. अरे भाई खप ती बॅटरीवाली तू हे, ॲक्च्युली मला त्या साईडनीच जायला पाहिजे होतं. आणि माझं पण कसं आहे, मला ना असं मोकळं भेटलं तर पळवायला जरा बरं वाटतं, नाही तर आपल्याला नाही बाबा. आपल्याला आपला जीव लय महत्त्वाचा आहे आता.
तो चुती आहे. आणि आता किती वाजलेत ब्रो? ऑलमोस्ट 5:44 झालेत, 5:54 झालेत. मी 5:05 का 5 त्याच दरम्यान निघालेलो. 1 तासात आपण पोचलो भाई. सकाळी तर मी 8 वाजता भाई 8 वाजता पोचलो ऑफिसला. मी वाटतं 7:05 का कधी त्या ह्याच्यात निघालेलो, पण 8 वाजता भाई 8:05ला माझं लॉगिंग होतं. त्या लॉगबुकमध्ये माझं नाव सगळ्यात वर. आणि आय वॉज लाईक, मी आज एवढ्या लवकर? मला पण नाही माहीत, तर मी पोचलो. आज आपण आता पाम बीच रोडवरतून जाऊया. पुढून खूपच खड्डे बिड्डे असतात. पाम बीच रोड इज गुड बाई. रॉयल एनफिल्ड आहे बाई. माझे तुकडे तुकडे करून टाकायचं आहे हे जे ब्रेक नाही लागले तर. हां आय एम ऑल ओव्हर द प्लेस नाव. मी एकदा थर्ड लेनमध्ये जातोय, थर्डमधून ह्याच्यात येतोय, त्याच्यात येतोय. आय डोंट नो वाय. असं पण नाही की मी रिक्सी चालवतोय. मला एवढा मोठा गॅप दिसल्यानंतरच मी गाडी हे करतोय असं हे नाही. आपल्याला रिक्समध्ये आपल्याला काय, आपल्याला नुसतं एका गोष्टीतच रिक्स करायला आवडतं, प्रेमात. आपल्याला नुसतं प्रेमात रिक्स करायला आवडतं भाई. प्रेम एक असा गोष्ट आहे ना की आपण भाई हात पार करून टाकतो सगळ्यांचे, पण त्यानंतर आपलाच भोसाडा होऊन जातो उदास. या किस मी पे अरे थांब रे गोट्या. ब्रो आला भाई. रात्रीच्या वेळेस इथून आला ना, ह्या टर्ननं तर असला फ्लॅश होतो ना, या एजा असला फ्लॅश होतो ना, फ्लॅश एकदम घचॅक घिचॅक. हो रेकॉर्ड अजून आहे मला. हे पण रेकॉर्डिंग चालू आहे. मी विसरलोच याला बंद करायचं ब्रो. याला बंद करूया. किस मी बेबी, किस मी बेबी. हे बघा जीव जाईल पण मी फोन नाही सोडणार. लोक असे असतात ना की मरण्याचे म्हणजे फोन जरा साईडमध्ये थांबा, फोन वापरा, त्याच्यानंतर काय करायचं करा. बट नो, फोन इज मोर इम्पॉर्टंट. की नो कसं आहे की आता नो पार्किंगमध्ये कधी गाड्या बिड्या लावतात तर फाईन लावत आहेत, हे लावत आहेत. आणि याच्यासाठी नवी मुंबई पोलिसनी केलं असं की फोटो काढला त्यांनी, फोटो हे काढला आणि अपलोड केलं त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम का कुठेही अपलोड केलं. मग ते फोटो काढल्यानंतर इंस्टाग्रामवर अपलोड केल्यानंतर हा मागे हे वालं म्युझिक, अबे लाडले फाईन लगा भर भर भर. कसलं भारी म्हणजे कसलं भारी हे होईल. म्हणजे मला नाही पण मला वाटतं लय भारी होणार की असं हे केलं तर. नवी मुंबई कुठली म्हणजे असे पोलिसांनी, जे ट्रॅफिक पोलिसांनी त्यांनी असं हे केलं तर म्युझिक. मला माहीतच नाही की नेरूलचं सेक्टर 21च्या इतरच्या डीमार्टच्या इतरचं लोकांना सिविक सेन्स अजून कसा नाही आला आहे. सिविक सेन्स नाही आहेत का नवी मुंबईचे जे पोलीस आहेत एवढे गप्प काय आहेत. सिरियसली बोलतो, तुम्हाला दाखवतो मी की अशी आता हे डबल लेन जशी आहे, दोन्ही साईडला पार्किंग, दोन्ही साईडला ठसाठस
म्हणजे अशी पार्किंग आहे ना की कसं त्यांचा बापाचाच रोड आहे तसंच पार्क करतात लोक इथं. मी दाखवतो, एकच मिनटं, जरा 2 मिनटं थांबा. आणि आता पण नवी मुंबई पोलीस का नेरूळ जे ट्रॅफिक आहेत काय एवढे गप्प आहेत मलाच नाही माहीत. ॲक्च्युली व्हायला नाही पाहिजे होतं. नाही तर कधी कधी तुम्ही कुठेही पार्क करता लगेच फाईन येतो. बाई इथं लोक हक्कानी नो पार्किंगमध्ये का रॉंग पार्किंग करतात. नो पार्किंग पण नाही आहे, रॉंग पार्किंग आहे. आता असेच ना, आता असा रस्ता आहे, दोन्ही साईडला पार्किंग असते. एक तर या साईडला पण पार्किंग असते, या साईडला पण पार्किंग असते, आणि तुम्ही मधून जायचं. ब्रो थांबा, तुम्हाला दाखवतो. कॅमेरा चालू करू दे मला. हे अशी काय गाडी लावली तिने. अरे लाडले रुक जा. आता इथं आहेत ना लोक हक्कानी, म्हणजे हक्कानी. लोकांना वाटतं त्यांच्या बापाचाच रोड आहे इथं, एवढे हक्कानी हे करतात. आणि नवी मुंबई RTO का पोलीसवाले आहेत का अजून पण गप्प आहेत मला नाही माहीत. हे बघा, या साईडला पण पार्किंग, या साईडला पण पार्किंग, दोन्ही साईडला पार्किंग. हे तर सगळं म्हणजे रॉंग पार्किंगच आहे. पण काय म्हणजे काय भेटतं काय, आणि पोलीस आत्ता पण गप्प काय आहेत मला नाही माहीत. आणि तुम्हाला असं हे होतं आहे तर प्लीज सगळ्यांनी ना, मला पाहिजे की सगळ्यांनी ना टॅग करा. नवी मुंबई पोलीसला ना सगळ्यांनी टॅग करा. सेक्टर 21 लोकेशन आहे, सेक्टर 21 DMart लोकेशन आहे. सगळ्यांनी टॅग करा भाई, मला तर पाहिजे. सगळ्यांनी एवढं टॅग करा ना की नवी मुंबई पोलीस आहे ना वैतागायला पाहिजे, आणि इथं येऊन फाईन मारायचं चालू करायला पाहिजे. सिरियसली आय वॉन्ट इट. आणि यस, चला बाय बाय. आपला आजचा व्हिडिओ इथंच संपलेला आहे. हां, इथंच संपलेला आहे कारण की आपण घरी पोचलेलो आहे. सो व्हिडिओ एंड्स हिअर, एव्हरीथिंग एंड्स हिअर. हां, माझं ढुंगण दुखा लागले आता खूप सारं. ब्रो मला ना नुसतं रे हे कुठे ओके, नुसतं काय माहिती. मला असं वाटतं ना याच्यात आहे ना इंजिन ऑइल कमी टाकले का इंजिन ऑइल खराब टाकले का, असं कधी कधी वाटतं मला. हां, देन चलो बाय बाय. सी यू आफ्टर सॅटर्डेला राईडसाठी आपण भेटू. देन चलो बाय बाय. हां. तस आजचा आपला छोटासा मस्त एका ऑफिसला जायचा आणि ऑफिसला यायचा व्हिडिओ होता आपल्या एक्सपल्सवर. आणि एकदम चिलॅक्समध्ये झालेलं आहे सगळं. एक मिनटं, आपण आहे ना फोटो घेऊया याचा. हां, कॅमेरा सिंगल लेन्स, हे नाही सिंगल लेन्स फोटो. नाही ऑफ पाहिजे. फिर थंबनेल पाहिजे ना काय तर, थंबनेलसाठी. आणि त्याच्यानंतर आपला एक आपण पण थंबनेल.
थंबनेल पाहिजे ना.